हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर आज दिवाळी पाडवा आहे आणि त्यानिमित्ताने सगळीकडे खूप मजा होत असेल. तर आता सकाळ झालेली आहे आणि माझी सकाळची सुरुवात अशी ही हळदीच्या पाण्याने होते. म्हणजे मी पाण्यामध्ये हळद टाकून उकळवते आणि त्याच्यामध्ये तूप टाकून मी रोज ते घेते. कधी कधी विसरूनही जाते, पण जेव्हा जेव्हा लक्षात असतं तेव्हा तेव्हा मी आवर्जून हे घेते. असं हेल्थसाठी असतं हे तर आहे, पण मी सवय आहे मला म्हणून मी घेते. त्याच्यानंतर मग असं हेअर ऑइलिंग करायचा विचार केला, तर म्हणजे आज वॉश करूया आपण हेअर. तर मी असं माझे केस खूप डॅमेज झाली आहेत, तर मी तुम्हाला सांगते खरं स्ट्रेटनिंग करू नका, कारण की जर स्ट्रेटनिंग करत असाल तर मग त्याची तेवढी काळजी पण घ्या. मे बी मी काळजी नाही घेतली म्हणून माझे केस खूप डॅमेज झाले आहेत, हेअरफॉल झाले आहेत. तर मग आता मी पर्याय म्हणून आता मी सगळं घरगुती करायचा प्रयत्न करते. जितकं घरगुती करून माझे मी हेअर चांगले करेल तेवढं माझा प्रयत्न आहे हा. तर मग आज मी कोकोनट ऑइलमध्ये, आपल्या पॅराशूट ऑइलमध्ये मी असं ॲलोवेरा जेल टाकून आज मी मसाज करणार आहे. मी आता रोज वेगवेगळं करणार आहे, म्हणजे घरातल्याच गोष्टींपासून, कारण की बाहेरचं केमिकल आता मी वापरणार नाही हे मी ठरवलेलं आहे. तर मग आता बघू माझे किती पर्सेंटेज केस चांगले होत आहेत. सो तर आधी खूप मी असं मेहंदी वगैरे लावायची तर माझे केस खूप सुंदर होते, लांब होते. पण जसं अक्कल आली म्हणतो ना आपण, पैसा आला तर पैसा आला म्हणजे तर जेमतेम असं काहीतरी ब्युटीचं करायला काहीतरी आले. मग मी असं 3-4 वेळा माझं स्ट्रेटनिंग करून झालेलं होतं आहे, परत हेअर कटिंग करून झालेले आहे, म्हणून माझे केस खूप डॅमेज झालेले आहेत. तर आता मी ते रिपेअर करण्याच्या मागावर आहे. तर मग आता बघूया, जसं माझे डेली रुटीनमध्ये जे व्लॉग्स माझे तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये माझे हेअर रिपेअर होत आहेत का आपण हे बघूया. तर तुम्हीही बघा आणि मी सुद्धा बघते की माझे हेअर चांगले होत आहेत की नाही. तर मग अशा प्रकारे मी हे सगळे असे चांगला मसाज करून घेते. तर आज पालक बनवण्याचा बेत आहे. तर खूप उशीर झाल्यामुळे मी आज त्याला म्हणाली मुलाला की थोडी हेल्प कर मला पालक निवडायला. तर अशा प्रकारे तोच नेहमीच मला मदत करत असतो भाज्या निवडायला किंवा इतर कामांमध्ये पण तो मला मदत करतो. त्याला कामं नेमून दिलेली आहेत. त्याला मी नेहमी सांगते, बघ आपल्याकडे आपल्या घरात मुलगी नाही आहे, तर कधी मी अचानक आजारीच पडली तर घर असं घाण राहिलं नाही पाहिजे, किंवा तुम्ही तुमचं निदान तुम्ही चहा पाणी किंवा एखादी खिचडी वरण भात बनवूनसुद्धा तुम्हाला खाता आला पाहिजे. तर अजून तर मी त्याला काही शिकवलं नाही आहे. सध्या तो फक्त मॅगी बनवायला शिकला आहे आणि डोसा. तर मला त्याला खिचडी वगैरे शिकवायची, पण मला स्वतःला डेअरिंग होत नाही त्याला काही शिकवायची. तर बघू अजून जरा थोडा वेळ घेऊन, अजून ठरवलं नाही आहे त्याला शिकवायचं, कारण की एक आईची काळजी असते ना, घाबरते मी थोडंसं त्याला गॅसजवळ पाठवायला. पण बघू आता थोडंसं डेअरिंग मला स्वतःलाच करावं लागणार आहे त्याला शिकवण्यासाठी, कारण की मला कधी कधी खरंच खूप बरं वाटत नसतं. तर मग मी असं, मला BP लोचा त्रास असल्यामुळे त्याला मी असं सांगत असते की बाबा करत जा. तर जेवण झाल्याच्यानंतर 1 तासभर आराम केला. त्याच्यानंतर मग रंग भरायला घेतले रांगोळीमध्ये. तेवढ्यात मुलाने सांगितलं की मम्मा मला पण तुला हेल्प करायची आहे. मग त्याने इतके सुंदर कलर भरले. मला अपेक्षा पण नव्हती की तो इतकं छान कलर भरू शकेल, पण त्याने इतके सुंदर कलर भरून मी त्याला म्हणाली कर कर कर, मला माझं काम हलकं होतं आहे. तर अशा प्रकारे आम्ही दोघांनी मस्त कलर भरले. तर संध्याकाळी रांगोळी वगैरे काढून झाल्याच्यानंतर मी अशी छान तयार झालेली आहे. हीच ती साडी जी तुम्हाला मी आदल्या व्लॉगमध्ये दाखवली होती की आईने घेतली आहे मला दिवाळीसाठी. पण माझं बॅड लक की त्याच्यावर मला ब्लाऊज पटकन शिवून मिळाला नसता, म्हणून असाच मी एखादा ब्लाऊज छानपैकी मॅच केलेला आहे. तो इतका तर मॅच झालेला नाही आहे, पण म्हणतात ना चला राहू द्या. तर आईने इतकी प्रेमाने घेतली साडी तर घालणं तर भागच आहे. मग मी अशी तयार झाली आहे. तर सगळं तयार झाली आणि लक्षात आलं की मी गळ्यात घातलंच नाही आहे काही. तर ठीक आहे, चालतं आहे, चला मग. तर मम्मीने आम्हाला पाडव्याच्या निमित्ताने इन्व्हिटेशन दिलं होतं. तर मग आम्ही तसंच घाईघाईमध्ये पटकन निघालो, कारण की ऑलरेडी 8:30 वाजले होते. तिकडे गेल्यावर मग अजून उशीर होईल, म्हणून पटकन आवरून आम्ही असे फटाकेसुद्धा घेऊन गेलो. तर ही अशी आईची रांगोळी आहे. खूप सजवलं होतं तिने घरात. तिला इतकं वरण असतानासुद्धा ती अशीच करत असते. खूप काम करते ती, बघायला गेलं तर तिला सजवणं धजवणं खूप आवडतं. मग अशा प्रकारे तिने बघा तिची रांगोळीच वगैरे, म्हणजे मला पण तोड नाही. तर अशा प्रकारे जेवण झाल्याच्या नंतर आम्ही खाली आलो आणि मस्त फटाके फोडले. सांभाळून फोडलं आहे, मुलांनाही केअरफुली फोडायला सांगितलं.